श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की बाळा, मी फक्त तुला पोकळ आश्वासने देत नाही, मी सांगतो ते करतो. बाळा, मी तुला शिक्षा देणारा देव नसून तुझ्यावर प्रचंड प्रेमाचा वर्षाव करणारा देव आहे. जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा मी तुम्हाला ते माझे मौल्यवान मार्गदर्शन प्रदान करून त्या मार्गावर चालवून योग्य मार्ग दाखवणारा देव आहे. जर काही कारणांनी तुमच्या मनात काही बाबतीत भीती बसली असेल, काही कारणांनी तुम्ही काही ठिकाणी घाबरत असाल, तर ते सर्व या क्षणाला सोडून द्या. मनात जर नैराश्य असेल तर ते देखील सोडून द्या. तुमचा देव तुमच्यासाठी नेहमीच इथे उपस्थित आहे. तुम्ही जे काही मागाल ते तुमच्या भल्यासाठी देव तुम्हाला देणार. जर कोणत्या गोष्टींना उशीर लागत असेल तर तोही उशीर तुमच्या भल्यासाठीच होत आहे. देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत. तुमच्यासाठी ते सर्व काही होणार आहे ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात. देवाकडे प्रार्थनापूर्वक तुम्ही ते मागत आहात. देव म्हणतात, तुझ्यासाठी तुझ्या शत्रूंनी रचलेल्या वाईट योजना थांबवण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे. या लढ्यात तुम्ही एकटे नाही आहात. मी तुला मिळवले आहे. मी तुला सुरक्षित ठेवीन. मी तुम्हाला भरपूर आरोग्य, संपत्ती आणि यश देऊ इच्छितो, जेणेकरून तुम्ही इतरांना मदत करू शकाल. देवांचा मोठा आशीर्वाद आणि मोठे संकेत तुम्ही प्राप्त करत आहात. तेव्हा हा दिव्य संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही जर देवाची इच्छा पूर्ण केलीत तर तुमच्या ज्या काही मनातल्या इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण होतील. देवांचा चमत्कारांचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळा, मी तुला फसवणारा देव नसून मी भरपूर देणारा देव आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगले काम करावे अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद मिळतील. माझ्या वचनांवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार दिसतील. देवांवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. तुम्हाला ते सर्व काही मार्गात प्राप्त होईल, कारण देवांनी ते तुमच्या त्या यशाच्या मार्गात, तुमच्या ध्येयाच्या मार्गात ते सर्व काही चमत्कार ठेवले आहेत. ते एक एक करून तुमच्याकडे येणार आहेत. जो कोणी विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला ते चमत्कार 24 तासात किंवा 48 तासात प्राप्त नक्कीच होतील. ज्या आर्थिक चमत्कारांसाठी तुम्ही खूप काही काळापासून प्रयत्न करत आहात ते अगदी तुम्हाला काही काळातच प्राप्त होतील. विश्वास ठेवा. निरंतर देवाचा धावा करणारे जेव्हा देवाला प्रार्थनेने प्रसन्न करतात तेव्हा त्यांच्याकडे ते अलौकिक आणि दिव्य चमत्कार देव पाठवू इच्छितात. त्यांच्या त्या मनातल्या इच्छा लगेच पूर्ण होतात, कारण ते मनापासून देवाचा धावा करतात. तुम्ही विश्वासाने धावा करा. धैर्य ठेवा. मनात ते चिंतन सुरू ठेवा. नामस्मरण सुरू ठेवा आणि विश्वासाने पुढे चालत राहा. तुम्हाला देव जेव्हा जेव्हा जे काही चमत्काराच्या रूपात आशीर्वाद, लक्ष्मी प्राप्त करून देतात
त्यासाठी तुम्ही देवाचे आभार मानायला सुरुवात करा. तुमच्या जीवनात जे काही तुम्हाला आनंद प्राप्त झाले आहेत त्यासाठी देवाचे धन्यवाद करत चला, कारण त्यामुळे तुम्ही मनातील तो भाव जागृत कराल आणि देव तुम्हाला अधिकच भरभरून द्यायला तयार आहेत. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करा. देव म्हणतात, तू ज्या आर्थिक चमत्कारांसाठी आणि तुझ्या खूप काही आर्थिक प्रश्नांसाठी माझ्याकडे जी काही मदत मागितली आहे ती तुला पुढील 24 तासात किंवा 48 तासात प्राप्त होणार आहे. येणारे 3 दिवस तुमच्यासाठी खूप काही फायद्याचे ठरणार आहे. तुम्ही ज्या दिशेने प्रयत्न करत आहात त्या ठिकाणी तुम्हाला ती लक्ष्मी प्राप्त होईल. देव म्हणतात, ती लक्ष्मी नुसतंच प्राप्त होणार नाही तर तुम्हाला स्थिर स्वरूपात प्राप्त होईल. जेव्हा विश्वासाने तुम्ही आपले कार्य कराल तेव्हा देव तुमच्यावर ते चमत्कार आशीर्वाद पाठवतील. तुम्ही ज्या काही इच्छा करत आहात ते देव पुढील काळात पूर्ण करू इच्छितात. देव तुमच्यासाठी सदैव इथे आहेत. तुम्ही आनंदाने देवाचा धावा करा, देवाला प्रार्थना करा. देव ती प्रार्थना नक्कीच ऐकतील आणि तुमच्या मनातली ती इच्छा देखील पूर्ण करतील. विश्वासाने पुढे जा. काही कारणांनी जर काही गोष्टींना वेळ लागत असेल तर घाबरू नका. मनाला शांत करा, धीर द्या, संयमाने वागा. तुमच्यासाठी ते चमत्कार होणार आहेत. देव तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवायला सज्ज आहेत. तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव तुमच्या जवळून ते नकारात्मक विचार आणि ते नकारात्मक तुमच्यासाठी विचार करणारे नाते तुमच्यापासून लांब ठेवणार आहेत. तेव्हा मनात कुठलीही शंका घेऊ नका. देव तुमच्यासाठी ते प्रेमाचे संबंध आणि ते सर्व काही प्रेमाचे आपुलकीचे संबंध तुमच्यासाठी तुमच्या जवळ पाठवत आहेत, ज्यातून तुम्हाला तो आनंद प्राप्त होईल, ते सुख प्राप्त होईल. देव तुमच्या जीवनातून या क्षणापासून त्या लोकांना दूर करू इच्छितात जे तुमच्यासाठी अयोग्य आहेत, जे तुमच्यासाठी मनात कटुता ठेवत आहेत. देव तुमच्यापासून त्यांना लांब ठेवू इच्छितात आणि त्यासाठी देव कार्य करत आहेत. विश्वासाने तुम्ही पुढे चालत राहा. देव तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणणार आहेत, जे तुमच्यासाठी खूप काही आनंद आणि आनंदाच्या बातम्या देणारे क्षण ठरतील. जर कधी काळी काही गोष्टींना उशीर लागत असेल तर ते तुमच्यासाठी भलेच होणार आहे. हा उशीर तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे. हा कालावधी तुमच्यासाठी खूप काही देवाची योग्य योजना आहे. यावर विश्वास ठेवा आणि निश्चिंत राहा. देवावर तुम्ही संपूर्णपणे विश्वास ठेवू शकता. देव तुम्हाला कधीही कोणत्याही अंधारात एकटे सोडू इच्छित नाही. देवाचा दैदिप्यमान प्रकाश तुमच्यावर निरंतर येत आहे. देवाचा दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात. देवाने तुमची निवड या संदेशासाठी केली आहे. या संदेशाद्वारा तुम्हाला ते मार्गदर्शन आणि ते योग्य असलेले मार्ग देव तुम्हाला दाखवत आहेत. काही संकेत देव तुम्हाला या मार्गदर्शनाद्वारे देत आहेत. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे आणि आपल्या मनात करत असलेल्या कार्याबद्दल निश्चिंतता बाळगावी अशी देवाची इच्छा आहे. देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहेत. तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवू शकता, कारण देव तुमचा
निर्माता आहे. देवानेच तुम्हाला निर्माण केले आहे. देव तुमच्यासाठी ते सकारात्मक परिवर्तन घडवून आणू इच्छितात, ज्यात तुमचे जीवन अधिक उत्साही आणि आनंदी होणार आहे. देवाच्या कल्पना तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे आहेत. देव तुमच्यासाठी योग्य ते घडवून आणण्यासाठी सामर्थ्यशाली आहेत. देवांचे खूप काही असे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्यासाठी ते आशीर्वाद येत आहेत. देव तुमच्या जीवनात ते परिवर्तन घडवून आणत आहेत. तुम्ही ज्यासाठी देवाची इतकी प्रार्थना केली आहे, त्या गोष्टीसाठी तुम्ही देवाला वारंवार प्रार्थना करत आहात, ते सुद्धा येत्या काळात देव तुम्हाला प्राप्त करून देतील. तुमचा देवावर विश्वास आहे ना? मग ते सर्व काही तुमच्यासाठी घडणार आहे. त्या विचारांमध्ये तुम्ही जे काही परिवर्तन करू इच्छिता, ते देव तुमच्यासाठी सहज घडवणार आहे. तुमच्यासाठी जे काही अशक्य वाटत आहे, देव ते उद्या तुमच्यासाठी शक्य करणार आहे. विश्वास ठेवा. तुम्ही देवांपासून काहीही लपवू शकत नाही. देव तुमच्यासाठी सदैव शुभ कार्य करत आहेत. देव तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा, मी तुला क्षमा करतो आणि तुझ्या इच्छांना ते पूर्ण होण्याचे मार्ग देतो. तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. मीच तुझा कर्ता आहे, मीच तुझा निर्माता आहे. तेव्हा तू माझ्यावर निश्चिंतपणे विश्वास ठेव. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी नेहमीच इथे उपस्थित आहे. तू विश्वासाने पुढे ये. मनात जे काही प्रश्न आहेत ते माझ्यासमोर मांड. मी ते तुला सर्व काही प्राप्त करून देण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. मी तुझ्यावर प्रेम करणारा देव आहे. तुला जे आज अशक्य वाटत आहे, ते मी तुला शक्य करून देईल. तू नामस्मरण करत आहेस, माझी प्रार्थना देखील करत आहेस. त्या कार्यांसाठी ते कार्य लवकरच घडून येणार आहे. विश्वास ठेव. माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. माझे लक्ष नेहमीच तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्यावर केंद्रित आहे. मी तुम्हाला कधीही विसरणारा देव नाही. तुम्ही केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहे, ती मी स्वीकार करत आहे. तुम्हाला पुढील काळात ते चमत्कार आणि ते आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. विश्वासाने पुढे चालत राहा. कर्मात कसूर ठेवू नका. देव म्हणतात, माझी तुम्ही प्रिय मुला आहात. तुम्ही तो चमत्कार आकर्षित करत आहात, ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे. विश्वास ठेवा. तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे, कारण मी तुझ्याकडे कृपेच्या दृष्टीने पाहत आहे आणि निरंतर पाहत राहील. देव म्हणतात, विश्वास कर. तू आर्थिक चमत्कारांची वाट बघत आहेस. तुझा पैसा रोज या हप्त्यात वाढत राहणार आहे. प्रत्येक दिवशी तो दुपटीने वाढणार आहे. तुम्ही आजपर्यंत करत असलेली काळजी मी जाणतो. त्या काळजीला मी तुझ्यापासून दूर नेत आहे. तुला त्या अंधकारातून बाहेर काढत आहे आणि माझ्या प्रकाशाने परिपूर्ण करत आहे. तू माझ्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवू शकतोस. मी तुझा देव आहे. मी तुला निर्माण केले आहे. देव म्हणतात, तुम्ही जो आर्थिक चमत्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहात, ते तुमच्या कुटुंबासाठी, कुटुंबातील तुमच्या मुलाबाळांसाठी
आणि तुमच्या नातवंडासाठी पुरेसे ठरणार आहे. माझा दिव्य आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने येत आहे. तुम्ही केलेल्या प्रार्थनेचे उत्तर मी तुम्हाला होकारार्थी देत आहे. मी तुम्हाला या संदेशाद्वारा खूप काही असे संकेत दिले आहे जे येणाऱ्या आठवड्यात तुमच्यासोबत चमत्काराच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहेत. तेव्हा विश्वासाने या संदेशाकडे पाहत राहा आणि ऐकत राहा. देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहेत. देवाने तुमचे म्हणणे ऐकले आहे. तुमची प्रार्थना स्वीकार केली आहे. तुम्हाला खूप काही संकेत प्राप्त होतील. देव म्हणतात, तू माझा प्रिय भक्त आहेस. तुला मी माझ्या नामस्मरणाची शक्ती दिली आहे. तेव्हा नामस्मरण करा आणि नामस्मरण करताना संपूर्णपणे विश्वास ठेवा की तुम्ही केलेली प्रार्थना पुढल्या काही क्षणातच पूर्ण होणार आहे. देव म्हणतात, भगवंताच्या कृपेत आणि नामस्मरणात ती शक्ती आहे जे अशक्यही शक्य करणार आहे. तेव्हा मनाला निशंक करा. तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य होणार आहे. बाळा, तुला मी ते माझे चमत्कारिक आशीर्वाद देऊ इच्छितो ते आनंदाने स्वीकार कर. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.